नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी टेस्टी अशी आणि अगदी वेगळी पद्धत वापरून मिरचीचे कुरकुरीत असे भजे बनवणार आहोत। चला तर मग या ठिकाणी एक कांदा घेतलेला आहे आणि 4-5 पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ह्या मिरच्या बिलकुल तिखट नसतात, त्याच्यामुळे आमच्याकडे तिखट चालत नाही, त्याच्यामुळे मी अशा प्रकारच्या ह्या मिरच्या वापरणार आहे। चला तर मग आता ह्या मिरच्या कशा कट करायच्या ते आपण बघूया। आता ह्या मिरच्या आपण उभ्या कट करून घेतलेल्या आहेत। आता याच्यात एका मिरचीचे 4-4 भाग करून घेतलेले आहेत। अगदी बारीक मिरच्या कट करून घ्यायच्या आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे। कांदा पण बारीक कट करायचा आहे आणि मिरची उभी कट करून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण आता ही मिरची चिरून घेतलेली आहे, कांदा पण चिरून घेतला आहे आणि आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत। चला तर मग आता हे पीठ कसं भिजवायचं ते बघूया। आता या ठिकाणी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे डाळीचं पीठ, यामध्ये आपण सुरुवातीला फक्त पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि हे पीठ आपण व्यवस्थित भिजवून घेऊया। आता हे पीठ भिजवताना आपण फक्त ते एका साईडनेच आपण ते पीठ व्यवस्थित असं हलवत राहायचं। तर बघा, अशा पद्धतीने एका साईडनेच ते पीठ आपण फिरवून भिजवायचं आहे। बघा, आता हे गोल गोल अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून आता अशा प्रकारे याचं पीठ आपण भिजवलेलं आहे। आता एवढं पातळ आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे बघा। आणि यामध्ये आपण अगोदर फक्त पाणी वापरलेलं आहे, बाकी काही वापरलेलं नाही याच्यामध्ये। आणि याचा कलर बदलेपर्यंत आपण हे पीठ आपण व्यवस्थित आता भिजवून घेतलेलं आहे बघा। आता हे एकट फिरून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे। आता यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर हळद टाकलेली आहे आपण याच्यामध्ये, आणि थोडंसं मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे। हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर। आणि आता यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे बघा। यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि आता आपण मिरची पण यामध्ये टाकून घेऊया बघा। अशा पद्धतीने जी आपण उभी मिरची चिरलेली आहे, अगदी कुरकुरीत असे याचे भजे तयार होतात आणि अगदी सुंदर याची टेस्ट लागते बघा। तुम्ही हे अशा पद्धतीने नक्की करून बघा। आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता तेल तापत ठेवलेलं आहे। आणि तेल आपण भजे करायच्या आधी यामध्ये आपण तेल तापल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। मिठामुळे तेल हे वरती उडत नाही बघा। तर आता हे भजे आपण जसे आपण त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकलेले आहे त्याप्रमाणे आपण ते बारीक बारीक आपण हे भजे तुम्हाला जसे लागतात तसे तुम्ही ते भजे टाकून घ्यायचे आहे बघा। आता हे भजे आपले रेडी झालेले आहे बघा आणि अगदी कुरकुरीत आणि सुंदर असे हे भजे तयार होतात। तुम्ही हे रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की मिरचीचे भजे कसे झाले। धन्यवाद।